नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयातील मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम हा 5th चॅप्टर आपण पाहत आहोत आणि या चॅप्टर मधला शेवटचा घटक आपण आज पाहणार आहोत, द रोल ऑफ कम्प्युटर इन मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम। आणि याबरोबरच हा या प्रकरणातील शेवटचा मुद्दा असेल। चला तर आपण हा घटक शिकूया। पहिला आहे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम अँड कम्प्युटर। बट जनरली marketing information system provides timely information to the manager and make sound business decision, such as when replenish inventory, when to offer deal customers, and how to forget. बघा, कम्प्युटर हा तंत्रज्ञानाचा भाग मानला जातो आणि तंत्रज्ञान आहे, यामुळे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम हे वेगवान झालं आहे, चांगल्या पद्धतीने झालं आहे। तंत्रज्ञानामुळे कुठलीही गोष्ट ही सुखकारक झाली आहे, कारण पूर्वी ज्या पद्धतीने काम होतं आणि ज्या पद्धतीने माहिती काढण्याची ती तयारी करावी लागत असे, ती आज कम्प्युटरच्या माध्यमाने विदिन सेकंद किंवा विदिन आवर मध्ये तुम्हाला ती माहिती प्रोव्हाइड होऊ शकते। साहजिकच आहे, अकाउंट सारखा विषय त्याचे लेखे जोखे ठेवण्यासाठी हजारो पुस्तकं तयारी करावी लागायची। मात्र टॅली हे सॉफ्टवेअर आल्यामुळं त्या व्यवसायाचं पूर्ण रेकॉर्ड त्या सॉफ्टवेअरमध्ये काही मिनिटात तयार होत असतो। एंट्री केली की सर्व ट्रान्झॅक्शन ऑटोमॅटिक पोस्टिंग त्या टॅलीमध्ये केली जातात। तसाच प्रकार आहे, कस्टमर डेटा असेल, अगदी 5-6 वर्षापासून तुम्हाला त्याची तुलना करायची असेल, प्रोडक्शन तुम्हाला तुलना करायची असेल, प्राइसिंग डिसिजन यावरती तुम्हाला तुलना करायची असेल, तर तुम्ही कुठलाही डेटा कम्प्युटरच्या माध्यमाने सेव्ह करू शकता आणि तो घेऊन ती तुलना करून तुम्ही योग्य डिसिजन घेऊ शकता। हा महत्त्वाचा फायदा आहे। दूसरा है गाइडिंग द बिजनेस। बिजनेस डज नॉट स्टैंड स्टिल। इंटरनल एंड एक्सटर्नल circumstances changes daily and you need a roadmap of good information to guide। व्यवसायात नेहमी चढ उतार होत असतो, कधी अंतर्गत बदल करावा लागतो तर कधी बाह्य बदल करावा लागतो। यासाठी ती आवश्यक असणारी माहिती आपण जेव्हा कलेक्ट करतो तेव्हा एक प्रकारे आपल्या व्यवसायासाठी ती मार्गदर्शक पुस्तिका ठरत असते आणि या मार्गदर्शनामुळेच आपण व्यवसायातले आवश्यक बदल सहज पद्धतीने करू शकतो। थर्ड आहे कॅप्चरिंग द डेटा। द मोस्ट यूज ऑफ कंप्यूटर इन द वर्ल्ड for getting information in business, in personal life. Before marketing information system can provide useful information, data must be first enter the system.
कॅप्चरिंग डेटा हा प्रकार काय आहे, तर तुम्हाला कम्प्युटरमध्ये ती माहिती फीड करण्या अगोदर प्रत्यक्षात ती माहिती गोळा करावी लागते. मग माहिती गोळा करण्याचे विविध प्रकार आहेत. प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा. फर्स्ट इयरमध्ये आपण स्टॅटमध्ये अभ्यासलो आहोत. माहिती गोळा करण्याची पद्धत आहे. नव्याने माहिती गोळा करत असू तर प्रायमरी डेटा, एखाद्या माहितीचा उपयोग करत असू तर सेकंडरी डेटा. मग तो डेटा अगोदर गोळा करावा लागतो आणि मग कॅप्चर करावा लागतो. नेक्स्ट आहे कॅल्क्युलेटिंग, स्टोरिंग अँड सर्चिंग. आता कम्प्युटर म्हटल्यानंतर तुमच्या साहजिकच लक्षात आलं असेल, कॅल्क्युलेट करणं, स्टोअर करणं, सर्च करणं, या सर्व गोष्टी अगदी सोप्या पद्धतीनं आपण कम्प्युटरवरती करू शकतो. जर डाटा उपलब्ध असेल तर त्यावरून आपण टेबल तयार करू शकतो, टेबलवरून चार्ट तयार करू शकतो, चार्टवरून एखादी ग्राफ बनवू शकतो आणि त्यावरून माहिती हवी ती माहिती आपण कलेक्ट करू शकतो. नेक्स्ट आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. Marketing information systems rely on database management system to organize, process and protect data. The database is a special program that act as a data warehouse. Database management system म्हणजे काय? जो मॅनेजमेंट आपला डिसिजन घेणार आहे तो कशाच्या आधारावरती घेणार आहे? त्या डेटाच्या आधारावरती. तो डेटा कुठं मिळणार आहे? त्या वेअरहाऊसमध्ये. वेअरहाऊस म्हणजे काय? कम्प्युटर. कम्प्युटरमध्ये काय करतो आपण? तर त्या प्रोग्राममध्ये विशिष्ट त्या संकेतामध्ये आपण सेव्ह करत असतो. यामुळे आपल्याला हे डेटाबेस मॅनेजमेंट फायदेशीर ठरत असतं. यानंतर आहे रिपोर्ट फॉर मॅनेजर. रिपोर्ट फॉर नेक्स्ट आहे रिपोर्ट फॉर मॅनेजर अँड मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम डिलिव्हर्स इन्फॉर्मेशन टू द मॅनेजर इन द फॉर्म ऑफ रिपोर्ट. कशाच्या माध्यमातून? कुठलेही प्रोजेक्ट असो, कुठलेही काम असो, आपण रिपोर्टच्या माध्यमानं ते काय करत असतो? सादर करत असतो. ॲप्लिकेशन सुद्धा एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये करावं लागतं, हे आपण शिकलो आहोत. तर व्यवसायामध्ये काय असतात? ॲप्लिकेशन नसतात, रिपोर्ट असतात आणि ते रिपोर्ट आपण सादर करावे लागतात. उदाहरणासाठी टॅलीमध्ये आपण कार्य केल्यानंतर ऑडिट रिपोर्ट सादर करतो, हे त्याचं उदाहरण आहे. पुढचं आहे ॲड होक रिपोर्टिंग. ॲड होक हे व्यक्तीचं नाव आहे आणि त्यांनी त्यांच्या त्या रिपोर्टमध्ये मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम आर कॅन्ड ॲज सॉफ्टवेअर डेव्हलपर रोट सायंटिफिक when the system was first created. Ad hoc improves report are also possible and database software to create custom report. त्यांनी काही चेंजेस केलेले आहेत त्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा त्या मांडण्याच्या रिपोर्ट मांडण्याच्या पद्धतीमध्ये काही चेंजेस केलेले आहेत आणि त्या रिपोर्टला काय म्हणतात? ॲड होक रिपोर्टिंग. पुढचा घटक आहे कम्प्युटर स्टोरेज अँड बिग डेटा. बघा, जेवढी माहिती तेवढा अधिक डेटा. जेवढी मोठी कंपनी तेवढी अधिक माहिती अधिक डेटा, हे समीकरण तुम्हाला माहीत आहे. म्हणून कम्प्युटरमध्ये स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे किंवा तशा प्रकारची साठवणूक सुद्धा आपल्याला केली पाहिजे. आणि शेवटचं आहे गार्बेज इन अँड गार्बेज आउट.
गार्बेज म्हणजे कचरा. जे कामाचं आहे ते ठेवलं पाहिजे, जे कामाचं नाही ते वेळोवेळी निकामी केलं पाहिजे. यालाच मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणतात आणि कम्प्युटरचा हा त्यामधला महत्त्वाचा रोल आहे. या पद्धतीने हे 5ही चॅप्टर हे सेमिस्टर पूर्ण झाले आहेत. तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा.